नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये। आणि आज आपण इयत्ता 10वीचा 6.2 आपण बघणार आहोत। बऱ्याच मुलांची मला रिक्वेस्ट आली होती की सर मराठीमधून व्हिडिओ टाका। आपण बऱ्याच वेळा सेमीचं पुस्तक घेतो आणि एक्सप्लेन मराठीत करतो, तर ते मराठी मीडियमच्या मुलांना थोडा म्हणले सर आम्हाला इश्यू येतो, तर म्हणले सर आज मराठीमध्ये तुमच्यासाठी हे टाकतो। आणि हे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी चालतंय, असं काही नाही आहे। मराठी इंग्रजी फक्त वर्ड्स आपल्याला माहिती पाहिजेत, बाकी काही नाही, सेम आहे। चला लक्ष द्या सर्वांनी। आपल्याला इथं मध्यक काढायचं आहे, सर्व मुलांनी इथं लक्ष द्यायचं आहे, मध्यक काढायचं आहे। हे एक एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, हे एक एक्झाम्पल घेणार आणि दोन तुम्हाला मी सॉल्व करून देणार आहे एक्सरसाइज मधले। क्लियर? चला, तर इथं काय आहे, तर बघा हा एक गट आहे, या गटाला असं दिलेले वर्ग आहेत आपल्याकडे, ते उभं लिहून घ्यायचे। आता इथं सलग वर्ग केलेले आहेत। का केलेले आहेत? कारण हे क्रॉस नंबर सेम नाही आहेत। 200 ते 209, मग इथं 209 पाहिजे होते, इथं 210 आहे, बरोबर आहे ना? त्यासाठी आपल्याला हे जे वर्ग आहेत हे आपल्याला सलग पाहिजेत। मग हे सलग नाही आहेत, तर मग आपण सलग करून कसं घ्यायचं? 5 पॉईंट मागे जायचं, 5 पॉईंट पुढे जायचं, बरोबर? हे किती आहेत? 200। 5 पॉईंट मागे जा, 199.5। हे 209 आहेत, 5 पॉईंट पुढे गेलं तर किती होणार? 209.5। सेम तसंच हा गट कितीचा आहे? 210। 5 पॉईंट मागे यायचं, 5 पॉईंट पुढे जायचं। हा गट कितीचा आहे? 220। मन लावून लक्ष द्यायचा। हे 220 आहेत, 5 पॉईंट मागे जायचं, 5 पॉईंट पुढे जायचं। हे किती आहे? 230। 5 पॉईंट मागे यायचं, 229.5, 239.5। समजलं तुम्हाला? याला म्हणतात सलग वर्ग। जर ऑलरेडी हे सलग वर्ग असतील तर करायची गरज नाही। हा झाला सलग वर्गाचा कॉलम। 5 पॉईंट मागे जायचं, 5 पॉईंट पुढे जायचं। क्लियर? चला, आता ही तुमची वारंवारता दिलेली आहे, ही कॉलम मध्ये येणार, तिसऱ्या कॉलम मध्ये येणार। ओके, या गटाची वारंवारता बघा 4 आहे, आहे 4। याची किती आहे? 14। याची किती आहे? 26। याची किती आहे? 10। आणि याची किती आहे? 6। क्लियर? हा, आता याची संचित वारंवारता पेक्षा कमी, पेक्षा कमी म्हणजे बेरीज करायचं, पेक्षा मोठी म्हणजे वजाबाकी करायचं। ओके, चला लक्ष द्या। या 4ला इथं जसंच तसंच घ्यायचं। पक्क लक्ष द्या, संचित वारंवारता पेक्षा कमी कसं काढतात। या 4ला इकडे आणा, मी इथं समजवतो, यांनी दिलेलं नाही, मी समजवतो तुम्हाला। या 4ला उचलून इकडे घ्यायचं, त्यामध्ये हे 14 मिळवायचे, बरोबर? 14 आणि 4 किती झाले? झाले का 18? या 18ला परत उचलून इकडे आणायचं, त्यामध्ये हे 26 मिळवायचे, झाले का किती? 44। तुम्ही असं करायचं आणि असं जरी केलं तुम्हाला कोणी चूक देणार नाही। 44 का? हे 44 प्लस त्याच्यामध्ये हे 10 आले का? 54 इज इक्वल टू, आणि हे 54 आणि हे त्याच्यात प्लस 6 इज इक्वल टू काय आहे? 60। आलं सगळ्यांना? हे असं केलेलं असतं, तुम्ही असंच करायचं, शॉर्टकट मारायचं नाही। क्लियर? चला, आता इथं पुढे जाऊ आपण। किती आलं? 60, बरोबर का? आता सर्वांनी इथं लक्ष द्या, मन लावून लक्ष द्यायचं, मन लावून। क्लियर? हा, आता लक्ष द्या। 60 आहेत, हा एन आहे तुमचा टोटल 60। हे 60 आलं का तुमचं? या 60ला काय करायचं? 2नी भागायचं। 60ला 2नी भागल्याच्या नंतर किती येणार रे? 30। या 60ला 2नी भागायचं, 30 येणार, पक्क लक्षात ठेव। आता इथं 30 कोण्या गटामध्ये? 30 आहे, 18 आणि 44चा हा गट आहे। या गटामध्ये इथं 30 आहे, बरोबर ना? म्हणून हा गट काय करायचा? तुम्ही असा पूर्ण सिलेक्ट करायचा। केला? आता तुमचा याच्यावरती आलं का? याच्या वरचा जो नंबर असेल तो तुमचा CF असतो, कळलं? याच्या वरचा नंबर कोणता आहे? CF, म्हणजे 18 इथं CF आहे। या गटामधला हा जी वारंवारता असते हा तुमचा F असतो, फ्रिक्वेन्सी, कळालं? आता हा जो फर्स्ट नंबर आहे ना हा तुमचा L असतो, पक्क लक्षात ठेवा। या दोघातली फरक जो आहे ना तो तुमचा H असतो, या दोघातला फरक। क्लियर? हा, आता तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या। n/2 किती आहे तुमचा? हा n आहे टोटल 30। n/2 किती होणार आहे? म्हणजे n भागिला 2 तुमचा 30 होतं। 30 या दोघांच्या मध्ये येतं, म्हणून मी हा गट सिलेक्ट केला।
त्याच्या वरच्याला CF म्हटलं, त्याच गटाच्या सिलेक्ट केलेल्याला F म्हटलं, या खालच्या वर्गाला लोअर म्हटलं, लोअर फ्रिक्वेन्सी, आणि या दोघातला जो फरक असणार त्याला आपण H म्हटलं. क्लिअर? आता ते पुढे आहे ते आपण बघूया. ओके, चला आता इथं लक्ष द्या सर्वांनी. क्लिअर? आता बघा, हे आपला फॉर्म्युला आहे. मध्यकचा फॉर्म्युला काय आहे? L प्लस n/2 मायनस CF डिवायडेड बाय F आणि गुणिला H, ब्रॅकेट्स कंप्लीट आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. हे काय आहे तर हे सूत्र आहे. पाठ करून टाका सगळ्यांनी. चला आता आपल्याला या दोघांचा फरक 219.5 आणि 229.5 याचं वर्गांतर किती आहे? 10 आहे. दोघातला फरक 10 आहे ना, म्हणजे तुमचा H 10 आहे. क्लिअर? हा, चला आता L किती आहे तुमचा? इकडे बघा 219.5. H किती आहे तुमचा? 10. बरोबर? ही वारंवारता किती आहे? F किती आहे? 26. आणि त्याच्या वरची किती आहे बघून घ्या. मध्यक आधीच्या वर्गाची संचित वारंवारता किती आहे तुमची? CF किती? 18. ओके, हा. आता आपल्याला काय करायचं? फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या. हा तुमचा फॉर्म्युला आहे. क्लिअर? किमती टाकून घेतल्या आपण. आता चला, L किती आहे इकडे बघा. L किती आहे तुमचा? बरोबर, हे बघा L किती आहे? 219.5. बरोबर, हे बघा n/2 किती आहे? 30. CF किती आहे? 18. हे 26 जसंच तसंच. H किती आहे रे? 10. बरोबर, चला आता हे सोडू. 30 मधून 18 गेले, किती उरले? यांनी डायरेक्ट केलेलं आहे. आता तुम्ही परीक्षेत डायरेक्ट सोडवणार तर तुमचं चुकणार. बरोबर का नाही? हे जसंच तसंच उतरवलं खाली. 30 मधून 18 रुपये गेले तर तुमचे 12 रुपये उरणार. इकडे बघा, गुणिला हे 10 उरणार भागीला 26. ओके, 12 गुणिला 10 म्हणजे किती होणार? 120. त्याला भागीला किती करणार तुम्ही? हे 26. बरोबर आहे ना? हे बघा, या दोघांचा आपण गुणाकार केला, एवढा आला, भागीला 26 केले. या दोघांचा भागाकार करा. ज्या मुलांना येत नसीन चुकू नका. पेपरमध्ये घाईघाई गडबड करायची नाही. बरोबर? हा, कारण आपण वर्षानंतर अभ्यास करून पेपर देत असतो, त्यामुळे गोंधळ घालायचा नाही. भागीला हे 26 करायचे. रेग्युलर आपल्याला सरांनी शिकवलं तसा भागाकार करायचा. तो येणार 4.62. या दोघांची बेरीज करायची, ते येणार 224.12. क्लिअर? समजलं? हे सॉल्व एक्झाम्पल होतं. हे आपल्याला सलग वर्ग दिलेले नव्हते म्हणून आपला एक कॉलम वाढला. क्लिअर? आता सर्वांनी म्हणून याचा मध्यक किती येणार? या दोघांची तुम्ही बेरीज करा. बेरीज करताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. पक्का लक्षात ठेवा. पॉईंटच्या खाली पॉईंट, उजवीकडचे नंबर उजवीकडे, डावीकडचे नंबर डावीकडे. बेसिक पासून सांगतोय. चला आता आपण जाऊया आपल्या सराव संच 6.2चं हे पहिलं गणित आहे. बरोबर, इथं आहे आपल्या कामाचे तास, दैनंदिन कामाचे तास. इथं कॉलम करायचे आहेत आपल्याला. बरोबर, आपल्या काय आहे? दैनंदिन द्यायचे. आता दैनंदिन कामाचे तास, पहिला कॉलम. दुसरा कॉलम काय आता आपल्याकडे? हे कर्मचाऱ्यांची संख्या, म्हणजे ही आपली आहे वारंवारता. काय आपली? वारंवारता आहे. बरोबर, हा, ही आहे आपली आता वारंवारता. वारंवारिता, वारंवारता वारंवारिता एकच. चला पुढं. त्यानंतर आता आहे आपल्याला काढायची आहे संचित वारंवारता. पण कशी काढायची आहे? पेक्षा कमी काढायची आहे. कशी काढायची आहे? पेक्षा कमी. हे बरोबर आता तुम्ही स्केल पट्टीनं आखून घ्यायचं. चला, हे कामाचे तास लिहू आपण. 8 ते 10. पटापट लक्ष द्या. बोला, 10 ते किती आहेत? 12 तास. पुढे बोला, 12 ते किती आहेत? 14. 14 ते किती आहेत? 16. बरोबर का? ठीक आहे ना? चला, आता या गटाची वारंवारता किती आहे? इथं बोला, हे किती आहे? 150. पुढची किती आहे बोला? 500. इथं बघून सांगा किती आहे? 300.
पुढे किती आहे 50. बरोबर बरोबर मी त्या गटाची वारंवारता कर्मचाऱ्यांची संख्या बरोबर तिथं पुढेच लिहिली. क्लिअर. चला आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला याची संचित वारंवारतापेक्षा कमी करायची आहे. या 150 ला उचलून इथं लिहायचं. या 150 मध्ये बिलकुल गडबड करायची नाही. हे 500 मिळवायचे. किती आलं उत्तर 650. 650 मध्ये प्लस हे 300 मिळवायचे म्हणजे किती झाले 950. या 950 मध्ये बरोबर या 950 मध्ये हे 50 मिळवायचे. किती झाले टोटल 1000. किती झाले टोटल 1000 झाले. बरोबर. आता आपल्याला आणि हे झाले टोटल 1000 आणि हा पण यांचा नंबर किती आहे तुमचा 1000च असेल. जर याची बेरीज 1000 आली तर ही पण 1000 असेल. बरोबर म्हणजे n तुमचा 1000. आता इथं बघा n किती आहे 1000. ओके. आता इथं बघा n किती आला आपला 1000 तर n/2 किती होणार 1000 भागीला 2 म्हणजे किती होणार 500. बरोबर का 500 होणार. आता 500 कुणाच्या मध्ये आहे रे इथं हा n/2 काढायचा आहे ना आपल्याला. 500 कुणाच्या मध्ये आहे या दोन गटाच्या मध्ये 500 आहे. याच्यातला मोठा गट कोणता आहे हा. म्हणून याला काय करायचं पूर्ण असं सिलेक्ट करून घ्यायचं. कळलं. आणि पेपरमध्ये सुद्धा असंच करायचं. त्याला सिलेक्ट केलं. चला आता हा आपला काय आहे फ्रिक्वेन्सी. याचा वरचा काय होता आपला CF. याच्या वरचा CF पक्क लक्षात ठेवा. हा फ्रिक्वेन्सी हा 10 काय आपल्याकडे L. बरोबर. हा या दोघातला फरक 2 चा आहे. मग तो 2 आपला काय आहे H. तो 2 काय H. समजलं सगळ्यांना. चला आता आपण इथं सगळं लिहून घेऊया आणि करूया. n/2 किती आहे तुमचा n/2 तुमचा आहे 500. तुमचा L किती आहे इकडे बघा L किती आहे 10. ते इथं लिहायचं. तुमचा CF किती आहे 150. बरोबर का. आता काय राहिलं तुमचं H. तुमचा H किती आहे वर्गांतर किती आहे दोघातला फरक 10 आणि 12तला किती आहे 2. कळालं सगळ्यांना. फक्त मन लावून लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्यांना कळेल गॅरंटी देऊन सांगतो. ओके. चला आता आपण सूत्र वापरायचं. L प्लस काय आपल्याकडे सूत्र n/2 मायनस CF डिवायडेड बाय F आणि इंटू H. ते ब्रॅकेटच्या बाहेर नसतं म्हणजे इंटू असतं मल्टिप्लाय असतं म्हणजेच गुणिला असतं. चला सूत्रात किमती टाका. आता मन लावून किमती टाका. चला L किती आहे आपल्याकडं बघा इथं L किती आहे L किती आहे 10 अधिक. ओके लक्ष द्या n/2 किती आहे आपल्याकडं 500 मायनस CF किती आहे आपल्याकडं 150 डिवायडेड बाय F किती आहे आपल्याकडं F. हे इथं आहे आपल्याकडे F किती आहे 500. आपण F लिहिलं नाही F पण इथं लिहून काढा. फ्रिक्वेन्सी किती आहे आपल्याकडे F किती आहे आपल्याकडे 500. बरोबर का. इथं लिहिलं आपण 500. बरोबर. आणि n/2 सुद्धा आपल्याकडे 500 आहे. कन्फ्यूज होऊ नका. n/2 सुद्धा 500 आहे आणि आपला F सुद्धा इथला काय आहे 500 आहे. कळलं ना. हा चला आता इथं आहे इंटू H किती आहे आपल्याकडे 2. आता महत्वाचं आहे. आता घाई करायची नाही. 10 अधिक 500 रुपयातून हे गेले किती 150 रुपये 350 रुपये उरले. हे किती उरले 500 रुपये गुणिला हे किती उरले 2. पक्क लक्षात घ्या. 10 ला हात लावायचं नाही. ओके नाही तर मग गडबड होणार. इकडे बघा आता हा 0 कट. समजण्यासाठी मी पेन चेंज करतो. हा 0 झाला कट. बरोबर का. इथं किती आहेत आता 35 इथं आहेत 50. ओके मग मी 2 गोष्टी करू शकतो. 35 दुनी 70
कारण जर मी इथं कॅल्क्युलेट केलं तर आणखी गोंधळ होईल कॅल्क्युलेशन मध्ये. म्हणून मी काय करतो बघा, 35 उरले माझ्याकडे, 35 दुनी 70, त्याला भागीला हे किती रे 50. हे 50 जसेचे तसेच समजण्यासाठी मी बाण दाखवतो. आता हे शून्य कट, बरोबर का, दिमाग लावायचं कसं सोपं येईल, पटकन कसं येईल. 10 अधिक, आता 5 भागीला किती उरले माझ्याकडे 7. आता अंतिम स्टेपला आलो, बिलकुल घाई करायची नाही, बरोबर का नाही. 5 1 5, बरोबर का रे. खाली उरले 2 आणि किती होणार 5 चूक 20. शाबास, किती आलं माझं उत्तर. आणि लक्षात ठेव इथं 5 चूक 20 मी पॉईंट दिला होता 1.4, म्हणजे माझं उत्तर आलं 1.4. 5 1 5, खाली उरले 2. माझ्याकडे इकडे नंबर नाही घ्यायला म्हणून मी पॉईंट दिला, त्याच्या बदला 0 घेतला. बेसिक मध्ये शिकवलं असेल तुम्हाला. आणि म्हणून 5 चूक 20 1.4. आता बघा हे 10 आणि हा 0.1 म्हणजे किती झाले रे 11.4. हा तुमचा आहे मध्य क. काय आहे तुमचा मध्य क. समजलं सगळ्यांना. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि असा कोणताही 10वीचा बोर्डाचा पेपर नाही आहे की ज्यामध्ये मध्यक नसणार. सर्वांमध्ये मध्यक असतो. आणि एक लक्षात ठेवा, इथं हे वर्ग सलग आहेत बघा रे, 10 10 12 12, त्यामुळे मला एक कॉलम वाढवण्याची गरज पडली नाही. जसं पहिल्या गणितात मी समजून सांगितलं होतं, मला सलग वर्ग नव्हते माझ्याकडं, बरोबर ना, त्यामुळे मी एक कॉलम वाढवला. सगळ्यांना कळालं, क्लिअर, ओके. हे लिहून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला समजेल. ओके, चला आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. इथं पण तसंच काय, आंब्यांची संख्या आहे. काय आहे, आंब्यांची संख्या, बरोबर का रे. इथं लिहायची आहे आंब्यांची संख्या, बरोबर. पुढं झाडांची संख्या, म्हणजे ही माझी आहे वारंवारता, बरोबर. आणि इकडे आहे माझी संचित वारंवारता. पहिले माझे सलग वर्ग आहेत का बघा बरं, 50 100 100 150 आहेत, त्यामुळे मला करायची गरज नाही. त्यामुळे हा माझा कॉलम इथंच राहणार, नाही तर एक कॉलम इकडे मला घ्यावा लागला असता. सलग वर्ग करायचे असते ना मला. ओके, चला. आणि त्यानंतर लिहायची आहे मला संचित वारंवारता, पण कशी, पेक्षा कमी. कशी लिहायची आपल्याला, पेक्षा कमी लिहायची आहे. पक्क लक्षात घ्या, काय लिहायची आहे, पेक्षा कमी. ओके, हा आपल्याला असा कॉलम तयार करायचा, बिलकुल गडबड करायची नाही. कुठं आपल्याला जायचंय, 4 मार्क पाहिजेत आपल्याला. ओके, चला. आंब्यांची संख्यांचा गट किती आहे बोला, 50 100, बरोबर. पुढे बोला 100 150, पुढे बोला 150 200, पुढे बोला 200 250, पुढे बोला 250 300, बरोबर. हा, वारंवारता बोला, झाडांची संख्या वारंवारता याची किती आहे, या गटाची किती आहे बघा 33, याची किती आहे 30, याची किती आहे 90, त्याची किती आहे 80, तिकडे बोला किती आहे 70, बरोबर. ओके, 17 आहे, 70 नाही, सॉरी. आता हे संचित वारंवारता आपल्याला काढायची आहे, पेक्षा कमी मध्ये बेरीज करतात. चला, हे 33 उचलून इथं घ्यायचे, हे 33, त्याच्यामध्ये हे 30 प्लस करायचे. 33 आणि 30 किती होतात 63. या 63ला उचलून खाली आणायचं, त्याच्यामध्ये हे 90 मिळवायचे आहेत, बरोबर. मिळवा बरं, किती होणार, हे 3 आणि 0 3, 9 आणि 6 किती होणार 15. ओके, या 153ला उचलून खाली आणायचं, प्लस त्यामध्ये हे 80 काय करायचे आहेत, मिळवायचे आहेत. 0 आणि 3 किती होणार 3, 8 आणि हे 5 13, हा चौरला 1 आणि 1 2, 233. याला उचलून इकडे आणायचं, 233 मध्ये हे 17 मिळवायचे, बरोबर. 217
33 मध्ये 17 मिळवले तर किती होणार 250. हा झाला आपला n. आपला n किती आहे 250. क्लिअर. मग आता मला सांगा n आहे आपला 250. मग आपला n/2 किती होणार 250 भागीला 2 म्हणजे n/2 किती होणार आपला 125. किती होणार आहे 125. कळालं. n/2 काढायचा असतो आपल्याला. पहिल्यांदा संचित वारंवारता आपण करून घेतली. आता n/2 काढायचं आहे. आता आपले हे जे 125 आहेत हे कोण्या गटामध्ये येतात बरं बघा इथं येतात हाय का 63 आणि 153 या दोघांच्या मध्ये 125 येतात बरोबर. मग याच्यातला मोठा गट कोणता आहे हा आहे ना मोठा. याला अख्खा पूर्ण सिलेक्ट करायचा असा पूर्ण असा सिलेक्ट करायचा व्यवस्थितशीर घाई करायची नाही. चला आता हा 150 तुमचा यल या दोघातला फरक म्हणजे तुमचा h. हा 90 म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी. याची वरची म्हणजे काय तुमचा CF बरोबर. सगळं झालं आता आपलं क्लिअर. CF घेतला आपण F घेतला बरोबर आहे का नाही. L घेतला. या दोघातला फरक किती आहे या दोघातला फरक 50. ती आपली h आहे त्याला वर्गांतर म्हणतो आपण बरोबर. चला आता आपल्याकडे n/2 किती आहे 125. चला L किती आहे बघा बरं आपल्याकडे 150. हे सगळं इथं लिहून घ्यायचं. CF किती आहे आपल्याकडे बघा 63 बरोबर. आपल्याकडे फक्त F किती आहे 90 बरोबर. त्यानंतर आपल्याकडे CF लिहिलं आपण L लिहिलं n/2 लिहिलं h लिहिलं बरोबर. h किती आहे बघा आपल्याकडे h किती आहे सांगा बरं. h या दोघातला फरक 200 आणि 150 यातला फरक किती आहे 50 बरोबर आहे ना. 50 आपला काय h आहे. बिलकुल रिलॅक्स मध्ये गणित सोडवायचं आणि माइंड लक्षात ठेवायचं. क्लिअर. चला आता आपण सूत्र लिहिणार आहे फॉर्म्युला लिहिणार आहे. काय सूत्र आपल्याकडं ओके L अधिक कंसात n मोठा कंस घ्यावा लागेल आपल्याला ठीक आहे. मोठा कंस घेऊ आपण n/2 मायनस CF डिवायडेड बाय F त्याला गुणिला h बरोबर ठीक आहे. तो ब्रॅकेट्स आपण कंप्लीट केला असा ठीक आहे. मोठा ब्रॅकेट्स कंप्लीट करायचं. मोठा घेतला होता म्हणून मोठा कंप्लीट करायचा. छोटा घेतला असेल तर छोटा ब्रॅकेट्स कंप्लीट करायचं ठीक आहे. चला आता आपण व्हॅल्यू टाकू. चला टाका बरं व्हॅल्यू बरोबर. व्हॅल्यू टाका तुमच्या. L किती आहे आपल्याकडे इकडे बघा लगेच. L आहे 150 अधिक n/2 किती आहे आपल्याकडे हे बघा वरीच आहे. काही गडबड करायची गरज नाही 125 बरोबर का. मायनस CF किती आहे इथं बघा 63 डिवायडेड बाय F किती आहे तुमच्याकडं 90 आणि इनटू हाईट किती आहे तुमच्याकडं 50. आता मुलं काय करतात इथं गडबड करतात. एवढं सगळं करतात कॅल्क्युलेशन मध्ये चुकतात. त्यामुळे काही गडबड करायची नाही. व्यवस्थितशीर लक्ष द्यायचं सॉल्व करायचं. चला इथं किती आहे 150 अधिक हा ब्रॅकेट्स आपण सॉल्व करून घेऊ अगोदर. 125 रुपयातून 63 रुपये गेले. जर नाही आलं आपल्याला तर असं करायचं. आपल्याला कुठं काय आहे का बघा 2 होतात इथं किती होणार 12 होणार बरोबर आहे का नाही. 6 उरणार इथं 0 होणार बरोबर आहे ना. एक आपण त्याला बाजूच्याला दिला क्लिअर. तर मग आपल्याकडे किती उरणार 62 रुपये उरणार आणि हे उरले 90 गुणिला इथं आले 50 बरोबर. चला हे कंप्लीट. हे बघा आता 150 अधिक आता लास्ट स्टेपला आलो मग तर बिलकुलही गडबड करायची नाही बरोबर. आता बघा मी काय करतो हा 0 कट हा 0 कट करून टाकतो. आता उरले 62 बरोबर. काय उरलं 62 उरले आणि गुणिला 5 आणि गुणिला भागीला काय उरले 9 उरले आपल्याकडं. चला आता इथं बघा काय करतो मी 5 दुनी 10 गडबड करत नाही बिलकुल. 5 दुनी 10 हाचा उरला 1 याचा आणि याचा गुणाकार करतो. 6 पंच 30 आणि 1 31 भागीला हे 9. कळलं काय केलं मी 62 आणि 5 चा गुणाकार केला बरोबर ना. 5 दुनी 10 हाचा उरला 1 6 पंच 30 आणि 1 31 आणि हे 9 जसेच्या तसे.
कारण हा 0 0 मी काय केला हे दाखवण्यासाठी 0 0 मी पहिल्यांदाच कट करून टाकलेला होता. क्लिअर? हा, चला तुम्हाला समजण्यासाठी आणखी मी दुसऱ्या पेनने त्याला टिक करतो. हा 0 मी कट केला होता, 62 आणि 5 चा गुणाकार केला, हे 9 जसेच्या तसेच. आता हे 150 प्लस मला गडबड करायची नाहीये, बरोबर. आता आपल्याकडे काय आहे, या दोघांचा आपल्याला भागाकार करायचा आहे. काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे, बरोबर. आता हा भागाकार मी इकडे या पेजवर इथं करतो, बरोबर. सर्वांनी मन लावून लक्ष द्या, बरोबर. हा, तर आपण काय करणार आता, या 310 आणि 9चा भागाकार करणार. ओके, तुम्हाला समजण्यासाठी मी करणार, तुम्हाला समजण्यासाठी मी भागाकार करून दाखवतो. ओके, किती आलं? 310 भागीला 9. इथं बघा, 9 1 9, 9 त्रिक 27, बरोबर का? पक्का लक्षात घ्या, 9 त्रिक 27. इथं किती उरणार आता? 4. वरून किती घेतला आपण? 0, बरोबर का नाही? 9 चूक 36, खाली किती उरले? 4, बरोबर का रे? आता माझे नंबर संपले म्हणून मी देणार पॉइंट. 9 चूक 36. आता हे पुढं असं येतच राहणार, खाली 4 9 चूक 36 येतच राहणार. चला माझं उत्तर किती आलं? तिकडे बघा, 34 पॉइंट किती आहे? 4. 34.4. 34.4. 150 रुपये आणि 34 रुपये किती रुपये होतात? इज इक्वल टू 134 आणि 50 म्हणजेच 184.4. किती होतात? 184 पॉइंट. म्हणजेच माझा जो मध्यक आहे तो माझा मध्यक किती येऊ शकतो? 184.4. और तुम्ही 184 जरी लिहिलं तरी तुम्हाला उत्तर बरोबर देणार. तुमचा मध्यक किती येणार? आपण बिलकुल बाय हँड कॅल्क्युलेशन केलं, मग तुम्ही 184 जरी लिहिलं और इथं लिहिलं किंवा मी दोन्ही उत्तर लिहिले तर तुमचा मध्यक किती येणार? 184.4 किंवा 184 जरी लिहिलं तरी तुम्हाला चूक देणार नाही. समजलं सगळ्यांना? मी अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. सर्वांना समजलं? तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही हे काय करा, व्यवस्थितशीर समजून घ्यायचं आणि बोर्डाच्या पेपरमध्ये मध्यक काढायला 100% विचारणार. कोणता आहे तुम्ही बोर्डाचा पेपर काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला मध्यक 100% विचारणार आहे. याला इंग्लिशमध्ये मीडियन असं म्हणतात. आणि जरी हा क्वेश्चन मराठीतला असला तरी इंग्लिश मीडियमचे मुलं सुद्धा पुस्तक ओपन करून क्वेश्चन समोर ठेवून हे अंडरस्टँडिंग करू शकता. सर्वांना समजलं? तर सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला जर समजलं तर हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि सर्वात महत्त्वाचं की लाईक करा. कारण जेणेकरून आणि मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला खूप अत्यंत सोप्या ट्रिक्स असेल, सोपं सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. आपल्याला शिक्षणामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात क्रांती करायची आहे. ही एक छोटीशी सुरुवात आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण एक चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन जर तुम्ही 2 वेळा व्हिडिओ बघितला, मी सांगतो तुम्हाला, तर तो लिहून काढला वहीमध्ये तर 100% तुम्हाला समजणार. क्लिअर? थँक्यू, धन्यवाद.